लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं उद्या मतदान। संपूर्ण देशाचं लक्ष वाराणसीकडे। निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण। शहराला छावणीचं स्वरूप। मतदानाच्या आदल्या दिवशी वाराणसीमधल्या भाजप ऑफिसवर पोलिसांचा छापा। भाजप कार्यकर्त्यांनी केला निषेध, पण भाजपनं आचारसंहितेचा भंग केला नसल्याचं निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। आपचे उमेदवार अरविंद केजरीवाल यांना निवडणूक आयोगानं बजावली नोटीस। अमेठीमधल्या रॅलीत काँग्रेसला मत म्हणजे देशाविरोधात मत असं वक्तव्याबद्दल झाली नोटीसीची शिक्षा। गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवादी हल्ल्यात 7 जवान शहीद। भूसुरुंगानं उडवली टाटा सुमो गाडी। पुणे विद्यापीठामधले MBAचे अनेक पेपर फुटले। अनेक विद्यार्थ्यांना आदल्या दिवशी मिळाले पेपर। पुन्हा परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी। चौकशी करून कारवाईचं कुलगुरूंचं आश्वासन। आर्थिक घोटाळ्यामध्ये अडकलेली पेण अर्बन बँक दिवाळखोर घोषित। सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण असतानाही सहकार खात्यानं घेतला निर्णय। ठेवीदार संतप्त। अल्पवयीन मुलींच्या गर्भपाताचं प्रमाण वाढलं। गेल्या वर्षभरात मुंबईमध्ये 111 अल्पवयीन मुलींचा गर्भपात। माहिती अधिकाराच्या अंतर्गत मिळाली धक्कादायक माहिती। आणि हवामानावर एल निनोचा मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होण्याचा अमेरिकी शास्त्रज्ञांचा इशारा। भारतामध्ये कमी पाऊस आणि जास्त तापमानाची भीती।